बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणच्या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपलेली आहे। या काळात अनेक घडामोडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले जाणार आहेतच। आपण कुठं काय काय राडा झाला आणि काय घडामोडी घडल्या याचा तपशील देखील पाहणार आहोतच। मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणच्या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपलेली आहे। तर शेवटच्या क्षणी उमेदवारांची लगबग देखील आपल्याला पाहायला मिळाली। थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। सतेज औंधकर आपले प्रतिनिधी जोडले जातात आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। राजकीय समीकरण या निवडणुकीमध्ये बदललेले आहेत। नागपूरमध्ये जातोय। नागपूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेतच। ज्ञानेश्वर, दुपारी 3 वाजता वेळ संपलेली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या? अगदी शुभम, नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे त्या दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळाला। सकाळपासूनच जे आहे ते युती आणि आघाडी होणार की नाही या संदर्भात जे आहे ते संभ्रम जो होता तो अखेरच्या क्षणापर्यंत कायमच होता। अखेरच्या क्षणी सद्यस्थितीमध्ये जी काही अधिकृत माहिती येते त्यामध्ये जर काँग्रेसने सुरुवातीलाच जाहीर केलं होतं की 10, 12 आणि 129चा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय, मात्र अखेरच्या क्षणी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान जे ते राष्ट्रवादीने कुठेतरी नाराजी व्यक्त करत आमच्यासोबत दगाफटका काँग्रेसने केला आणि कुठेतरी भाजपला जे आहे ते याचा फायदा मिळवण्यासाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी जागा अद्यापही वाटप केलं नसलं त्यांनी आरोप केला आणि शेवटी काँग्रेसने जे आहे ते 151 ठिकाणी जे आहे ते आपले उमेदवार या ठिकाणी दिले। त्यामुळे महाविकास आघाडी नागपूरमध्ये सद्यस्थिती तरी झालेले नाही आहे आणि भाजपने जे आहे ते जवळपास 143 ठिकाणी आपले उमेदवार जे आहे ते दिलेले आहे आणि जो 8 जागा जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जे ते दिलेले आहे। युती संदर्भामध्ये अनेक घडामोडी, अनेक बैठका जे आहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडल्या। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 वेळा या बैठकीला हजर होते। आज देखील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान जे आहे ते गाठत ज्या काही जागा होत्या त्यामध्ये वाढ करून देण्यात यावी अशी मागणी वारंवार त्यांनी केलेली होती, मात्र काही वाढ न करता एक अंकी संख्या देण्याचा जो काही स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार होता अखेर त्याच पद्धतीने शिवसेनेच्या पदरी ते जागा पडल्या असं म्हणावं लागेल। दुसरं, एकूणच राष्ट्रवादी यांच्या अजित पवार पक्षाने जे आहे ते आज जवळपास 94 जणांना जे आहे ते एबी फॉर्म देऊन आपली उमेदवारी अर्ज दाखल करून घेतलेला आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षामधील एका पदाधिकाऱ्याने जे आहे ते कुठेतरी त्याला उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत थेट पक्ष कार्यालयामध्ये जे आहे ते TBSL आणि काच असेल पक्ष कार्यालयातील तोडफोड केल्याचं चित्र जे आहे ते नागपूरमध्ये पाहायला मिळालं। तर भाजपमधील देखील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित खोपडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचा आणि सदस्यत्व पदाचा जे आहे ते एकंदरीत राजीनामा दिलेला आहे। तर एकंदरीत या पद्धतीच्या राजकीय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाला आणि उबाटा गटाने जे आहे ते 10 ठिकाणी आपले उमेदवार या ठिकाणी दाखल केले आहेत। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने जवळपास 64 ठिकाणी आपले उमेदवार जे आहे ते या ठिकाणी आज नामांकन अर्ज दाखल केले आणि मनसेने 15 ठिकाणी उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केले। आज सकाळपासूनच जर पाहायला गेलं तर युती होणार की आघाडी होणार याबद्दल संभ्रम कायम होता, तो संभ्रम अद्यापही कायम आहे। कोणत्याही पक्षाने जे आहे ते उमेदवारांची यादी जी आहे ते जाहीर न करता थेट एबी फॉर्म कार्यकर्त्याच्या हातात देऊन जे आहे ते नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि एकंदरीत आता जी निवडणूक आयोगाची वेळ मर्यादा होती ती संपलेली आहे आणि सध्याला चित्र जे आहे स्पष्ट आहे। जवळपास 151 ठिकाणी काँग्रेस लढणार आहे तर 143 ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप लढणार। त्यामुळे एकंदरीत चित्र सध्याला जे आहे ते कोण किती जागा लढणार याचं सध्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे। शुभम, ज्ञानेश्वर, नागपूरमधील या राजकीय घडामोडींच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवले, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।